नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज दिनांक 12 मार्च 2026. तसा आपण हवामान अंदाज हा दर सोमवारी देत असतो आणि 9 तारखेला 9 मार्चला दिलेल्या हवामान अंदाजात आपण सांगितलं होतं की 16 नंतर वादळी पावसाची शक्यता आहे व एक्झॅक्ट म्हणजे थोडा स्पष्टता आल्यानंतर आम्ही तुम्हाला परत सुधारित अंदाज देऊ. तर ती वेळ आली आहे, थोडंसं वातावरणामध्ये स्पष्टता आली आहे. तर आता या पुढचा हवामान अंदाज असा आहे की रविवार दिनांक 15 मार्चला पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व एखाद दुसऱ्या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये फक्त मी जे 4 जिल्हे सांगितले तिथे एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे पूर्व विदर्भातलं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जर सोडलं तर बाकी ठिकाणी सगळीकडं कोरडं हवामान 15 तारखेला रविवारी राहील. आणि तीच परिस्थिती किंवा सोमवार आणि मंगळवार 16 आणि 17 तारखेला संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहील. 16 नंतर पावसाची अपेक्षा होती, पण 16ला ते नाही पडणार किंवा 17ला सुद्धा नाही. त्यामुळं 16 आणि 17 तारखेला संपूर्ण राज्यात कोरडं हवामान राहील. एखाद दुसऱ्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं, मात्र मोठ्या पावसाची कुठेही शक्यता 16 आणि 17ला नाही. 18, 19 आणि 20 तारीख म्हणजे येता बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार या 3 दिवसामध्ये राज्यात विविध ठिकाणी दुपारनंतरचा वादळी पाऊस वेगवेगळ्या भागामध्ये पडण्याचा अंदाज आहे. आता याच्यामध्ये सुद्धा जवळपास राज्यात एक्झॅक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यात पडेल आणि कधी पडेल हे सांगणं हे शक्य नाही, निश्चितता त्यात नाही आहे. मी तुम्हाला मॅपच्याद्वारे हे सांगू शकतो, मात्र त्यामध्ये कव्हरेज बऱ्यापैकी दाखवलेलं असल्यामुळं नेमकं कुठं पडेल याच्याबद्दल कोणीही एक्झॅक्ट सांगणं हे चुकीचं आहे किंवा 100% हे खरं सांगणं शक्य नाही आहे. तर आपण बुधवार पाहू. बुधवार दिनांक 18 तारखेला जर आपण पाहिलं तर इकडे हा गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आहे. यवतमाळ, वाशिम, अमरावती, त्यानंतर हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली अशा भागात आणि थोडंसं इकडे बुलढाण्यातलं शेगाव वगैरे आहे. अकोल्यातलं आपलं बुलढाण्यातलं नांदुरा, मलकापूर वगैरे अशा ठिकाणी इथे या भागामध्ये बुधवारी काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी दुपारनंतरचा वादळी पाऊस पडू शकतो. जर गुरुवारी परिस्थिती पाहिली तर गुरुवारी थोडंसं पूर्ण राज्य त्यानं कव्हर केलं आहे. त्यामुळं गुरुवारी असं इथे पडेल किंवा तिथे पडणार नाही असं सांगता येत नाही, पण भाग बदलत म्हणू शकतो आपण किंवा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा विविध ठिकाणी पावसाची दुपारनंतरच्या वादळी पावसाची शक्यता गुरुवारी नाकारता येत नाही. म्हणजे इथे आता कमी जास्त प्रमाणात कुठेही पडू शकतो, त्याबद्दल एक्झॅक्ट सांगणं हे आपल्याला शक्य नाही. त्यानंतर शुक्रवारी जर पाहिलं तर शुक्रवारीसुद्धा तशीच परिस्थिती दिसते. शुक्रवारीसुद्धा आपल्याला विविध भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. म्हणजे मंगळवारपर्यंत काही भीती नाही असं समजू शकता तुम्ही. बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी वेगवेगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी दुपारनंतरचा वादळी पाऊस पडू शकतो. रोज एकाच ठिकाणी पडेल असंही नाही किंवा बिलकुलच पडणार नाही असंही नाही किंवा कसं पडेल त्याबद्दल अंदाज सांगणं हे कोणालाही शक्य नाही. त्यामुळं फक्त एवढंच सांगू शकतो की बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे म्हणजे 18, 19 आणि 20 मार्चला वादळी पावसाची शक्यता आहे. आता काय होतं नेमकं मार्चमध्ये जर पाऊस पडला, अशा परिस्थितीमध्ये जर पाऊस पडला तर त्याच्यासोबत थोडीफार गारपीटसुद्धा होऊ शकते. गारपीटसुद्धा काही ठिकाणी, गारपिटीबद्दलसुद्धा इथेच गारपीट होईल तिथे होणार नाही हे सांगणं शक्य नाही, पण गारपीटसुद्धा अशा पावसाच्या सोबत गारीसुद्धा पडू शकतात. त्यामुळं शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्यांचं हार्वेस्टिंगला आलेलं म्हणजे कापणी करायला माल आलेला आहे, मॅच्युरिटी झाली आहे, परिपक्वता झाली आणि हार्वेस्टिंगला आलेला आहे, अशा शेतकऱ्यांनी शक्यतोवर बुधवारपर्यंत म्हणजे 18 तारखेपर्यंतसुद्धा तुम्ही त्याची कापणी करून मळणी करून ते घरामध्ये साठवू शकता. बाकी गारपिटीसाठी किंवा याच्यासाठी आपण अजून सविस्तर सांगू शकत नाही. पावसाबद्दल जे आहे, जो सोमवारचा आपला व्हिडिओ राहील 16 तारखेचा, तर त्यामध्ये अजून स्पष्टता आल्यानंतर जर स्पष्टता अजून क्लिअर आली तर सोमवारी आपण सगळं अजून क्लिअर त्याच्याबद्दल अंदाज देऊ. सध्याच्या अंदाजानुसार 17 तारखेपर्यंत काही फारशी भीती नाही. 18, 19 आणि 20 या 3 दिवसात वादळी पावसाची दुपारनंतरच्या वादळी पावसाची शक्यता आहे.
त्यानुसार शेतकऱ्यांनी नियोजन करावं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, आपण विना नांगरणी किंवा शून्य मशागत SRT तंत्रज्ञान ज्याला आपण म्हणतो, शून्य मशागत तंत्रज्ञान, त्याच्याबद्दल 9 तारखेपासून आपण लाईव्ह घेतो आहे. 9, 10, 11 3 भागात आपण ते घेतलं आहे. आज 4था भाग आहे शून्य मशागत तंत्रज्ञानाचा आणि उद्या 5वा भाग आहे. आजच्या भागात ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला दिल्या जाईल आणि उद्या म्हणजे 13 तारखेला प्रश्नोत्तरं जे आहेत तुमचे शून्य मशागत तंत्रज्ञानाबद्दल त्याबद्दल माहिती दिल्या जाईल. ज्याही शेतकऱ्यांना शून्य मशागत तंत्रज्ञानामध्ये आपला उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि उत्पन्न वाढवायचं, जमिनीची सुपीकता वाढवायची, अशा शेतकऱ्यांनी हे लाईव्ह व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन अवश्य पहा. ज्यांना नाही करायचं त्यांनीसुद्धा एकदा पाहायला हरकत नाही. त्याचं काय फायदे तोटे होऊ शकतात याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल आणि या येणाऱ्या पावसापासनं आपलं गाव सुटावं, आपलं शेत सुटावं, आपल्याला कुठलंही नुकसान होऊ नये अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. परत अजून स्पष्टता आल्यानंतर 16 मार्च म्हणजे सोमवारच्या व्हिडिओमध्ये अजून स्पष्टता दिल्या जाईल. धन्यवाद.